नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस कम्युनिकेशनचे विविध मोड्स आपण बघितले. त्याच्यानंतरचा सेकंड जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर आज आपण डिस्कशन करणार आहोत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. व्यवसायामध्ये एकमेकाशी कम्युनिकेशन करताना, बिझनेस कम्युनिकेशन करताना, व्यावसायिक संदेशवहन करताना ज्याप्रमाणे व्हर्बल कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, तसंच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, द मोस्ट कन्व्हिनियंट वे टू रीच आउट टू पीपल इज बाय सेंडिंग मेसेजेस थ्रू टेक्स्ट ऑर लेटर्स. मेसेज किंवा पत्राद्वारे जो संदेशवहन केलं जातं किंवा जो मेसेज द्यायचा असेल, त्या मेसेजचं एक महत्त्वाचं साधन हे टेक्स्ट मेसेज किंवा लेटर्स यांना म्हटलेलं आहे. दीज आर अ फ्यू टाईप्स ऑफ करस्पॉन्डिंग्स यूज इन बिझनेस. वी कॉल धिस ॲज द बिझनेस करस्पॉन्डन्स. लेट अस गेट ourselves familiar with business correspondence. In this lecture, we can learn business correspondence, how to write a format of letters, then various documents which are used in business. वेगवेगळ्या प्रकारची पत्रव्यवहार, त्याच प्रकारे व्यवसायामध्ये वापरली जाणारी विविध प्रकारची कागदपत्रे, ज्यामध्ये मेमोज, मेमोरंडम ऑफ मीटिंग, मिनिट्स ऑफ मीटिंग, कोटेशन्स, सेल्स लेटर याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तसंच थोडक्यामध्ये बिझनेस करस्पॉन्डन्सचा अर्थ आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये थोडीशी माहिती आपण बिझनेस करस्पॉन्डन्सबद्दल घेऊया. सपोज यू आर गिविंग अ कोर्स project at your college. There are 6 people in each respective groups. Suppose you and your 5 other friends decided to go for a topic. How will you contact them? Is it always possible to meet them? Is it always possible to talk with them? समजा आपण आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या क्लासमध्ये 6 जणांचा ग्रुप तयार केला आणि या 6 जणांच्या ग्रुपला सांगितलं की तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला आहे बाबा, तुम्हाला सगळ्यांना मिळून एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काम करताना तुम्ही सगळेजण एकत्र प्रत्येक वेळी येऊ शकता का? प्रत्येक वेळी प्रत्येकाला भेटणं शक्य आहे का? तर ते शक्य नाही. कारण का? तर प्रत्येक वेळी एकत्र येणं, प्रत्येकाचा वेळ मॅच होणं, प्रत्येकाला वेळ मिळणं हे त्यामध्ये शक्य होणार नाही. आणि मग प्रोजेक्टवर जे काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एकमेकाशी कॉन्टॅक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशाच प्रकारचं काम हे एखाद्या व्यवसायामध्ये चालू असतं आणि प्रत्येक वेळी व्यवसायामध्ये काम करणारे, समजा आपण एखाद्या कंपनीचं उदाहरण जर घेतलं तर टेकिंग द एक्झाम्पल ऑफ अ कंपनी, इन द कंपनी व्हेरियस वर्कर्स वेआर वर्किंग. फार मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीमध्ये लोक काम करत असतात आणि मग त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर संचालक, डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे कोणी एखाद्या व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतात, जे मॅनेजमेंट करत असतात, तो एक वेगळा वर्ग असतो. त्यानंतर जे लोकांकडून काम करून घेतात, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये काम करणारे मॅनेजर्स असतात, तो एक वेगळा वर्ग आहे. कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी वेगळे आहेत आणि कामगार, सुपरवायझर्स हे वेगळे आहेत. मग या सगळ्यांकडून काम करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येकाला भेटणं हे शक्य होणार नाही, हे अशक्य आहे. मग अशा वेळेला अशा प्रकारचे करस्पॉन्डन्स व्यवसायामध्ये काम करताना, ज्याप्रमाणे एखादी वस्तू जर कंपनीमध्ये बनत असेल तर त्या ठिकाणी खरेदीदार, जे पुरवठादार, त्याचप्रमाणे म्हणजे सप्लायर्स, त्याचप्रमाणे कंपनीत काम करणारा जो मी आधी उदाहरण सांगितलं ते सगळेजणं, त्यानंतर विक्रेता, विक्रेतामध्ये होलसेलर, रिटेलर, होलसेलरची पूर्ण प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज वेगळे, जिल्हा वाईज वेगळे, राज्य वाईज वेगळे, रिजन वाईज वेगळे. मग या सगळ्यांना प्रत्येक वेळी भेटणं हे कंपनीच्या मालकांना, कंपनी चालवणाऱ्यांना, ओनर्सला
किंवा मॅनेजिंग डायरेक्टरला, मॅनेजर्सला शक्य नसतं. आणि मग अशा वेळी या बिझनेस करस्पॉन्डन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मग या ठिकाणी टेक्स्ट मेसेज, पत्रव्यवहार यापैकी कुठल्या तरी एका साधनांचा, जे साधन त्यांच्यासाठी सोयीचं आहे, इफेक्टिव्हली कम्युनिकेशन करू शकतो, त्या साधनाचा वापर केला जातो. मग आता जर समजा एखादा विक्रेत्याला पत्र लिहायचं असेल तर त्याचा फॉर्मॅट एकच असेल का? तर नाही. विक्रेता हा राज्य लेवलचा असेल तर त्याचा फॉर्मॅट वेगळा. विक्रेता हा जर स्टेट लेवलचा जिल्हा लेवलचा असेल त्याचा वेगळा. खरेदीदाराला पत्र लिहायचं असेल तर ते वेगळं असेल. कोटेशनचा फॉर्मॅट वेगळा असेल. टेंडरचा फॉर्मॅट वेगळा असेल. ज्या वेळेला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सगळे संचालक एकत्र येतात त्यावेळेला माझ्यासोबत काम करणाऱ्या, सारख्या पदावर काम करणाऱ्याला जर मला लेटर द्यायचं असेल, पत्र लिहायचं असेल त्याचा वेगळा असेल. एखाद्याला मोटिवेशनल लेटर द्यायचं, प्रोत्साहनपर, त्याचा फॉर्मॅट वेगळा. अशाच प्रकारचे विविध फॉर्मॅट्स आपल्याला या बिझनेस करस्पॉन्डन्स या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. मग त्याच्यामध्ये माहिती घेताना थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया. जस्ट ॲज वी एक्सप्रेस आवर व्ह्यूज, ओपिनियन्स, थॉट्स अँड आयडियाज थ्रू रायटिंग, ज्या वेळेला आपण आपले मतं, विचार आणि आपल्याकडे असलेल्या विविध कल्पनांचा रायटिंगमध्ये उल्लेख करतो त्यावेळेला बिझनेस पर्सन्स also feel the need of expressing themselves. It is not always possible for them to remember each and every details in the business. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाच्या लक्षातच राहते अशी काही नाही. ज्याला व्यवसायामध्ये काम करतो, व्यवसायामध्ये काम करताना तर फार मोठ्या प्रमाणामध्ये काही बाबी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्याच वेळेला झाल्या पाहिजे. समजा सप्लायर्स आहेत, पुरवठादार आहे, ज्यांनी आपल्याला कच्चा माल पुरवलेला आहे आणि त्यांचे पेमेंट्स वेळच्या वेळी करायचे असतात, त्यांना चेक्स वेळच्या वेळी दिलेले असतात किंवा चेक्स दिलेले असतात, तर त्या तारखा प्रत्येक वेळी लक्षात राहणं हे काही अकाउंटंटच्या बसची बात नसते किंवा कोणत्याच व्यक्तीच्या नाही. मग अशा वेळेला ह्या गोष्टी ह्या रायटिंगमध्ये ठेवाव्या लागतात आणि म्हणून आपल्याला व्यवस्थित लिहिता सुद्धा आलं पाहिजे. मित्रांनो, लिहिणं ही सुद्धा एक कला आहे, पण ही कला जन्मजातच असते असं नाही. लिहिणं हे तुम्ही शिकू शकता. इट इज अ स्किल, ते कौशल्य आहे आणि मग ते कौशल्य शिकण्यासाठीच आपण आज ते कसं लिहावं, कशा प्रकारचा फॉर्मॅट असावा, सिनियर असेल तर कसं लिहावं, ज्युनियर असेल तर कसं लिहावं, कोटेशन कसं असतं, मेमो कसे असतात, याबद्दल थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. दे यूज द सिम्पलेस्ट वे ऑफ एक्सप्रेसिंग देअर व्ह्यूज, दॅट इज रिटन करस्पॉन्डन्स. ज्याप्रमाणे जनरल माणसं आपली मतं व्यक्त करतात, आपले आयडियाज, कल्पना सांगतात, तशाच पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा होत असतं. परंतु व्यवसायामध्ये त्यासाठी अतिशय सोपी पद्धत वापरली जाते आणि ती म्हणजे लिहिण्याची, रायटिंग. अ रिटन करस्पॉन्डन्स इन द बिझनेस वर्ल्ड इज द बिझनेस करस्पॉन्डन्स. ज्या ठिकाणी रायटिंगमध्ये, ज्या व्यवसायामध्ये रायटिंगमध्ये आपली मतं, आपल्या कल्पना ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत किंवा आपल्यापेक्षा सिनियर व्यक्तीपर्यंत मांडायच्या असतील तर त्या रायटिंगच्या स्वरूपामध्ये मांडल्या जातात आणि यालाच मित्रांनो बिझनेस करस्पॉन्डन्ट असं म्हणतात. आता थोडक्यामध्ये आपण त्याचा अर्थ बघूया आणि मग एक एक टप्प्यानं हळूहळू त्यांची माहिती आपण घेणार आहोत. एनी कम्युनिकेशन इन द फॉर्म ऑफ द लेटर इज करस्पॉन्डन्स. एनी कम्युनिकेशन इन द फॉर्म ऑफ लेटर इज कॉल्ड करस्पॉन्डन्स. पत्रव्यवहार कशाला म्हणतात तर, किंवा रिटन कम्युनिकेशन कशाला म्हटलं जातं तर एनी फॉर्म ऑफ लेटर इज अ करस्पॉन्डन्स. एनी पर्सन रिलेटेड टू अ बिझनेस एक्सप्रेस ऑन सेल्फ थ्रू बिझनेस करस्पॉन्डन्स. वन कॅन ऑल्सो आस्क एनी डाऊट ऑर अनसर्टेनिटी थ्रू बिझनेस करस्पॉन्डन्स. काही बाबी, काही गोष्टी
जर विचारायचे असतील तर ह्या रिटर्नमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. अ बिझनेसमॅन राइट्स अँड रिसीव लेटर्स इन हिज डे टू डे लाईफ. अ करस्पॉन्डन्स बिटवीन टू ऑर्गनायझेशन ऑफ within an organization comes under this category. A letter to a supplier, complaint letter, letter of inquiry, job application letter are some its example. आता आपण बोलता बोलता बनलोय की अ करस्पॉन्डन्स बिटवीन टू ऑर्गनायझेशन, दोन व्यवस्थापनामध्ये होणारा व्यवहार, रिटेनमध्ये होणारा पत्रव्यवहार, याला सुद्धा बिझनेस करस्पॉन्डन्स म्हटलेलं आहे. पण तो कशा प्रकारचा असू शकतो? अ लेटर टू सप्लायर. समजा एखाद्या कंपनीला कच्चा माल मागवायचा आहे, मग अशा वेळेला ती कंपनी एखाद्या प्रकारचं लेटर, जो माल पाहिजे त्या प्रकारचं लेटर हे सप्लायरला लिहित असेल तर त्याला अ लेटर टू सप्लायर असं म्हटलं. त्याचा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. कंप्लेंट करायची असेल, समजा कच्चा माल आलेला आहे आणि कच्च्या मालामध्ये काही डिफेक्ट आहे, काही माल थोडासा खराब झाला आहे किंवा वाहतुकीमध्ये खराब झाला आहे, तर अशा वेळेला कंप्लेंट लेटर सुद्धा लिहिलं जातं. मग त्याचा फॉर्मॅट थोडासा वेगळा. म्हणजे व्यवसायामध्ये व्यावसायिक कार्य करत असताना इन अ बिझनेस, वेन वी डुईंग द बिझनेस, वी हॅव टू फेसिंग सम प्रॉब्लेम्स or we have to write some letters to your supplier, to your seller, to your distributor. There are some format of that letters. त्याचा काही फॉर्मॅट आहे, त्याची काही पद्धत आहे. सर्वांना सारखं ढोबळमानाने एकच पत्र लिहिलं जातं का? नाही. एकसारखं पत्र लिहिलं जाऊ शकत नाही. मग याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. इव्हन ज्यावेळेला आपण ॲप्लिकेशन करतो नोकरीसाठी, जॉब ॲप्लिकेशनचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. मग आता बिझनेस कॉरस्पॉन्डन्समध्ये काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्यासुद्धा आपल्याला काही बघाव्या लागतील. इट मोस्ट इम्पॉर्टंट फीचर इज द इझी ऑफ रिचिंग अँड कम्युनिकेटिंग विथ डिफरंट पार्टीज. एकाच वेळेला समजा आपण असा विचार करू की आपण एक व्यावसायिक आहोत, आपण एक छोटासा व्यवसाय करतो आहे आणि व्यवसाय करताना आपल्याला काही वस्तू, कच्चा माल हा आपल्या व्यवसायासाठी आपल्याला मागवायचा आहे. मग आपण काय करतो, जर आपण रायटिंगमध्ये लिहिलं नाही तर प्रत्येकाला फोन करावा लागेल, प्रत्येकाशी जाऊन भेटून बोलणं शक्य होणार नाही. कारण आपण जो कच्चा माल घेत आहोत हा देशभरातून कुठेही मागू शकतो. त्याचे डिस्ट्रीब्युटर, त्याचे सप्लायर हा पूर्ण देशभरामध्ये आहेत. मग प्रत्येकाशी जाऊन भेटणं, बोलणं किंवा प्रत्येकाशी फोनवर बोलणं हे शक्य नाही. मग अशा वेळेला हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की यू हॅव टू राईट अ लेटर, इन्क्वायरी लेटर टू ऑल द सप्लायर दॅट वी नीड सो अँड सो रॉ मटेरियल विदिन द टाईम पिरियड, कॅन यू सप्लाय. मग तुम्हाला ते पत्रव्यवहार करावा लागेल आणि अतिशय इझी आहे, अतिशय सोपा मार्ग आहे की ज्यामुळं तुम्ही अनेक लोकांशी एकाच वेळी कॉन्टॅक्ट करू शकाल. इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल टू मीट अ पर्सन फेस टू फेस. प्रत्येक व्यक्तीला समक्ष जाऊन भेटणं शक्य नसतं आणि मग अशा वेळेला मात्र हा बिझनेस करस्पॉन्डन्सचा वापर केला जातो. मग आता याचे फीचर्स जे आहेत, अ बिझनेस करस्पॉन्डन्स हेल्प टू मीट सम ऑर्गनायझेशनल गोल्स. अ बिझनेस करस्पॉन्डन्स हेल्प्स टू मीट आवर ऑर्गनायझेशन गोल. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅव्हिंग देअर गोल. प्रत्येक व्यवसायाचं एक ध्येय असतं, प्रत्येक व्यवसायाचं गोल असतं. हे ध्येय अचीव करण्यासाठी निश्चित बिझनेस करस्पॉन्डन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतं. मग आपण त्याच्यामध्ये एक पॉईंट घेऊया की कोणकोणत्या गोष्टी यामुळं फायदेशीर होऊ शकतात. मेंटेनिंग अ प्रॉपर रिलेशनशिप. द फर्स्ट benefit or advantage or feature of business correspondence, that maintaining a proper relationship. It is not always possible to any businessman or organization to reach each and every person. This will cost any business. This is very
कॉस्टली, ते खर्चिक होऊ शकतं. हिअर द बिझनेस करस्पॉन्डन्स विल बी अ रिक्यू फॉर एनी बिझनेस. हा एक ऑप्शन आहे की यामुळं प्रत्येकाशी कम्युनिकेट करणं, कॉन्टॅक्ट करणं हे सोपं जातं. इट हेल्प्स in maintaining the proper relationship between the parties. Business correspondence strengthen the business. याच्यामुळं रिलेशन मेंटेन करणं सोपं जातं आणि बिझनेस करस्पॉन्डन्स स्ट्रेंथन द बिझनेस. बिझनेसमध्ये एक ताकद, एक वाढ करण्याचं काम बिझनेस करस्पॉन्डन्स करतं. इट इज ऑल्सो हेल्प्स इन इंटरनॅशनल कम्युनिकेशन. इट मेक्स कम्युनिकेशन विदिन द ऑर्गनायझेशन मोर क्लिअर अँड प्रिसाइज. त्याच्यामुळं रायटिंगमध्ये जर एकमेकाशी संवाद साधला असेल तर ते अतिशय स्पष्ट आणि क्लिअरली हे होऊ शकतं. म्हणजे क्लिअर आयडियाज त्यामुळं होऊ शकतात. सेकंड म्हणजे क्रिएट अँड मेंटेन गुडविल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ बिझनेस करस्पॉन्डन्स दॅट इट इज क्रिएट और मेंटेन युअर गुडविल. इट हेल्प्स इन and maintaining goodwill between a business and a customer. Any letter to inquiry, complaint, suggestion or feedback helps a company to grow and maintain goodwill. It is very important feature. एखाद्या कंपनीची पत जोपासण्यासाठी पत्रव्यवहार किंवा बिझनेस करस्पॉन्डन्ट हा फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. बिझनेस करस्पॉन्डन्स हेल्प्स टू मेंटेन गुडविल विथ कस्टमर. ग्राहकाशी संवाद साधण्यासाठी अतिशय एक उपयुक्त पर्याय म्हणून बिझनेस करस्पॉन्डन्स पुढे आलेला आहे. दोन कंपन्यांमधले व्यवहार सुद्धा, कारण जसं मी आधी म्हणलं, इट इज नॉट पॉसिबल टू मीट फेस टू फेस इच अदर. प्रत्येकाशी जाऊन बोलणं, भेटणं शक्य नाही. मग अशा वेळेला रायटिंगमध्ये सुद्धा फार मोठी ताकद असते. कारण एखादं पत्र, समजा एखाद्या कर्मचाऱ्याने खूप चांगलं काम केलं आहे आणि चांगलं काम केल्यानंतर त्याला एक मोटिवेशनल पत्र कंपनीच्या ओनरच्या सहीनं मिळालं तर त्याला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं की त्याने आणखी जास्तीत जास्त काम करावं. तेच प्रत्येक कामगाराला भेटणं हे मालकाला शक्य नसतं. समजा आपण उदाहरण घेऊया, रिलायन्स कंपनी आहे. आता रिलायन्स कंपनीच्या शाखा पूर्ण भारतभर आहेत. रिलायन्स कंपनीमध्ये हजारो लोक काम करत आहेत. मग प्रत्येक कामगाराला वैयक्तिक जाऊन वा तू खूप छान काम केलंस असं म्हणणं कंपनीच्या मालकाला शक्य नाही. पण अशा वेळेला जर कंपनीच्या मालकाने एक पत्र लिहिलं, जेवढे कामगारांनी सगळ्या युनिटमध्ये चांगलं काम केलं आहे त्यांना एक पत्र लिहिलं की टू सो अँड सो सब्जेक्ट यू आर डुईंग वेल वर्क, आणि मग त्याच्याबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये माहिती लिहून खाली सही द्यायची असेल तर निश्चित त्या कामगाराला मोटिवेशन मिळेल आणि कंपनीचं आणि कामगारांचं रिलेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं मेंटेन होईल आणि त्यासाठी निश्चित बिझनेस करस्पॉन्डन्सचा उपयोग होऊ शकतो. जर समजा दोन बिझनेस आहेत, रिलायन्स आणि बजाज कंपनी काम करत आहे. बजाज कंपनीच्या मालकाला बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट, चांगले उद्योगपती म्हणून अवॉर्ड मिळाला असेल तर अशा वेळेला जर त्यांनी एक पत्र लिहिलं की तुम्हाला जो अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि असं पत्र जर पाठवलं तर दोन कंपन्यांमधली रिलेशन मेंटेन होतं. ग्राहक वर्गाला जर पत्र दिलं असेल की ही वस्तू खूप चांगली आहे आणि ही वस्तूची गॅरंटी आम्ही घेतो असं लिहून खाली जर सही असेल तर निश्चित ग्राहक आणि कंपनीचं रिलेशन मेंटेन. म्हणजे अशा अनेक गोष्टीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं, इनएक्सपेन्सिव्ह आणि कन्व्हेन्शनल आहे, कन्व्हिनियंट आहे. तिसरा विषय आहे इनएक्सपेन्सिव्ह आणि कन्व्हिनियंट. इट इज व्हेरी चीप अँड कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. व्यावसायिक संदेश वहनासाठी अतिशय कमी खर्चिक आणि अतिशय कन्व्हिनियंट असलेला मार्ग आहे. फॉर्मल कम्युनिकेशन. अ बिझनेस कम्युनिकेशन सर्व्स ॲज अ फॉर्मल कम्युनिकेशन बिटवीन टू पर्सन्स. याला अनफॉर्मल म्हणत नाही, पण हे फॉर्मल कम्युनिकेशन आहे. फॉर्मल कम्युनिकेशन माध्यम म्हणून हे वापरलं जाऊ शकतं. इट मे बी अ सेलर अँड अ बायर. It can be between employer and employee. The language used
इज फॉर्मल अँड लॉजिकल. अतिशय फॉर्मल लँग्वेज यामध्ये असली पाहिजे आणि लॉजिकल. देअर इज सम लॉजिक बेस्ट. इट हेल्प्स टू रिमूव्ह द ambiguity and the doubts of the person involved in the business. याच्यामुळं काही मनामध्ये शंका असतील, काही मनामध्ये जर एकमेकाविषयी माहिती हे असेल, गैरसमज असतील, अशा सर्व गोष्टी त्यामुळं दूर शकतात. द फॉर्मल कम्युनिकेशन इन बिझनेस इज फॉलोड अँड ॲक्सेप्टेबल. ही अशा पद्धतीची पद्धत ही वापरली जाते आणि तिला फॉर्मली मान्यतावाद किंवा स्वीकारलेली आहे असं म्हणता येईल. हेल्प्स इन द एक्सपान्शन ऑफ बिझनेस. पुढचं फीचर आहे हेल्प्स इन द एक्सपान्शन ऑफ बिझनेस. बिझनेसचा व्याप वाढवण्यासाठी ही अतिशय चांगली करस्पॉन्डन्सची पद्धत आहे. अ बिझनेस करस्पॉन्डन्स हेल्प्स अ बिझनेस टू अचीव ऑर सेट द गोल. इट ऑल्सो इन्श्युअर द एक्सपान्शन ऑफ बिझनेस. व्यवसायाचं ध्येय गाठण्यासाठी मदत करणारा हा मार्ग आहे. विदिन नो वेस्ट ऑफ टाइम अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ मॅन पॉवर अँड रिसोर्सेस अ बिझनेस कॅन एक्सपांड. व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी निश्चित हे मदतीचं आहे. कसं, याचं एक उदाहरण घेऊया. रिलायन्स कंपनी पहिले फक्त टेलिकम्युनिकेशन आणि या क्षेत्रामध्ये काम करत होती. नंतर रिलायन्स कंपनीने स्वतःचे गॅसचे पंप किंवा गॅस इंडस्ट्रीमध्ये उतरली. मग ज्यावेळेला ती नवीन उतरली त्यावेळेला सगळ्यांना माहिती देण्यासाठी त्यांनी एक ब्रोशर बनवलं, एक ब्रोशर तयार केलं, एक पॉम्पलेट तयार केलं आणि ते पॉम्पलेट बनण्याच्या आधी म्हणजे गॅस इंडस्ट्री सुरू व्हायच्या आधी सर्व सप्लायर, सर्व डीलर्स, सर्व कॉम्पिटिटर, सर्व बिझनेसमन यांना पाठवलं. तर निश्चित हा व्यवसाय नवीन रिलायन्स कंपनीचं एक गुडविल आहे आणि रिलायन्स कंपनी अशा व्यवसायामध्ये उतरते आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली त्याचा प्रसार झाला आणि निश्चित बिझनेस एक्सपान्शनला त्याची मदत झाली. अशा अनेक कंपनी आहे. एखादी नवीन कंपनी सुरू होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे वापरलं जातं. एनी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सम रिसोर्सेस और एनी प्रॉडक्ट और मार्केट कॅन बी इझिली डन. इवन the news of expansion of business can be spreaded by it. व्यवसायाची माहिती देण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होऊ शकतो. तर आज आपण यामध्ये बिझनेस कम्युनिकेशनची बेसिक माहिती आणि काही फीचर्स बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपण निश्चित टाइप्स ऑफ बिझनेस करस्पॉन्डन्स आणि काही फीचर्स राहिले असतील तर ते बघणार आहोत.